ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे जेल बाहेर आलाय। शुक्रवारी त्याला विशेष मोका न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। कोथरूड मधील एका IT इंजिनियरला मारहाण केल्याप्रकरणी त्याला मोक्का अंतर्गत अटक झाली होती, मात्र त्याला जामीन मिळाला आहे। परंतु पुणे पोलिसांनी त्याला जामीन देताना एक अट घातली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, पुणे पोलिसांनी घातलेली अट आहे तरी काय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। गजा मारण्याशी संबंधित IT अभियंता मारहाण प्रकरण हे 2025च्या फेब्रुवारी महिन्यात घडले होते। हे प्रकरण शिवजयंती मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सुरू झालेल्या वादातून घडलं। 23 फेब्रुवारी 2025ला कोथरूड भागात शिवजयंती मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी झाली होती। यामध्ये IT अभियंता देवेंद्र जोग यांच्या कारला मिरवणुकीत असणाऱ्या एका वाहनाने धडक दिली। यानंतर वाद चांगलाच वाढला आणि गजानन मारणे व त्यांच्या टोळीतील सदस्यांनी जोग यांना मारहाण केली। या घटनेत जोग गंभीर जखमी झाले। या प्रकरणात पुणे पोलिसांनी गजानन मारणे आणि त्यांचा भाचा रुपेश मारणे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला। 24 फेब्रुवारी 2025 रोजी मारणे याला अटक करण्यात आली। या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोगा अंतर्गत कारवाई करण्यात आली, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले। गजा मारणे याने याआधीही जामिनासाठी विशेष मकोका न्यायालयात अर्ज केला होता, परंतु मे 2025 मध्ये तो अर्ज फेटाळण्यात आला। मात्र 277 दिवसांच्या तुरुंगवासानंतर जामीन मंजूर केला। काय सांगाल, गजानन मारणे यांना पुन्हा एकदा मोक्काच्या शिक्षण कारवाईमध्ये जामीन झालाय? हे बघा, 277 दिवसापूर्वी एका छोट्या किरकोळ रस्त्यावरची भांडणं झाली होती, त्याच्यामध्ये माझे अशील जे आहेत गजानन मारणे त्यांच्या विरुद्ध मोक्यासारखी गंभीर कारवाई केली होती। मोक्याला जे काही पॅरामीटर्स लागतात, मोका लावताना ज्या काही अटी तरतुदी आहेत वगैरे, त्याचं कुठेही पालन केलेलं नव्हतं। या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरून आज त्यांची 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती मुक्तता करण्यात आलेली आहे। नाही, परंतु तो जो गुन्हा होता त्याच्यामध्ये स्वतः गजानन मारणे होते, त्यांनी कट केला असं देखील त्या जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं, किंवा यांनीच फूस लावली, त्याच्यामध्ये इतर आरोपी होते, त्यांनी मारहाण केली असं म्हटलं। पहिल्यापासून आम्ही सांगितलं होतं की हे पूर्णतः खोटं बनावट आहे, कुठलीही फूस लावली नव्हती, कुठलंही सांगितलं नव्हतं, काही नव्हतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। पुणे पोलिसांनी चुकीची कारवाई केली असं तुम्ही म्हणताय, पण कशामुळे केली? नाही, या संदर्भात देखा मला जास्त बोलता येणार नका, न्यायप्रविष्ट मॅटर आहे। मुंबई उच्च न्यायालयात देखील रिट पिटिशन आहे, त्याची पुढच्या आठवड्यात सुनावणी आहे, त्याच्यामध्ये सगळं सत्य बाहेर येईल। परंतु तुम्ही परत म्हणताय की त्यांचा काही संबंध नाही त्या गुन्ह्याशी, तर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते काही दिवस फरारही होते? नाही, फरार बिरार काही नव्हते वगैरे, नंतर लगेच नव्हते आले ते, नंतर गुन्हा दाखल वगैरे काही नाही, ते स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाले होते। त्याच्याही बातम्या आहेत आपल्याकडे पूर्वीच्या, ते स्वतःहून हजर झाले होते, त्यांनी सगळ्या प्रोसिजरला कॉपरेट केले, इन्व्हेस्टिगेशनला कॉपरेट केले, परंतु असा कुठलाही गुन्हा केला नव्हता। हे ठामपणे आम्ही पहिल्या दिवशी सांगत होतो ना, आजही सांगतोय, त्यानुसार त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आले। पुढची कारवाई काय असेल? कारण तुम्ही म्हणता गुन्हा चुकीचा आहे। नाही, जामीन मंजूर झाले। आता आम्ही त्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये सुद्धा दाद मागितली की मोक्यानुसार कारवाई आमच्यावर चुकीची केलेली, त्याच्यात सुद्धा पुढच्या आठवड्यात सुनावणी, तिथेही आम्ही दाद मागू। तुम्ही पोलिसांना न्यायालयात खेचणार आहात का मग याप्रकरणी? नाही, असलं काही मी आता सांगू शकत नाही। आता आमचं एवढंच म्हणणं आहे की जो आम्ही जामिनाचा अर्ज केला होता तो मंजूर केलेला आहे। पण गजा मारण्याच्या जामिनानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गुन्हेगारी नियंत्रणावर प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। ऐन निवडणुकींच्या तोंडावरच गजा मारण्यासारख्या कुख्यात गुंडाला जामीन मिळतोच कसा, अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आले। प्रियंका परदेशी, story.com, पुणे।